कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर तुम्हाला थंबनेलवरून आणि टायटलवरून कळालंच असेल हा व्हिडिओ कशाचा आहे. तर ह्यामध्ये मी माझी लव्ह स्टोरी सांगितलेली आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर व्हिडिओ करायचं होतं कालच, पण नाही जमलं. म्हटलं चला एकांत भेटलेला आहे ते करून टाकूया म्हणून. तर हा व्हिडिओच्या मला 2-3 अशा रिक्वायरमेंट होत्या की तुझी लव्ह स्टोरी सांग म्हणून. आणि हां, मोस्ट रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की हा व्हिडिओ आहे ना 7-8 महिन्याचं प्रेम एका व्हिडिओमधून तर काही व्यक्त होणार नाही आहे. त्यामुळे लव्ह स्टोरीचे आहे ना 4-5-6 तरी पार्ट होऊन जातील. आणि जास्त व्हिडिओ मी मोठे पण करणार नाही आहेत. मोठे गेले तर तुम्ही बघणार नाहीत. त्यामुळे मी 10 ते 11 मिनटापर्यंतच व्हिडिओ बनवू शकते, जास्तीत जास्त 10 मिनटं. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आणि एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की काही जण आहे ना, जसं काही जण नाही, असे कितीतरी मस्त मस्त मला असा रिस्पॉन्स येतो आहे ना 10-10, 12-12 हजार शॉर्ट्सला. तसंच मला त्यांनी आहे ना लॉंग व्हिडिओला तरी दिलं ना तरी खूप बरं होईल. कारण कसं आहे, जे प्रेम तुम्ही तिथं देताय ना तेच प्रेम इथं द्यावं. कारण कसं आहे, मी माझं चॅनल काय हाऊसवाईफ मॅम म्हणून, ज्या हाऊसवाईफ म्हणजे ज्या मी घरी काम करते, धावपळीचं जीवन म्हणा, एका दिवसात किती काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्या मी दाखवलेल्या आहेत. आणि माझ्या बाबतीत नाही, अशा बऱ्याच लोकांच्या बाबतीत होत असेल, पण फरक इतकाच आहे, मी ते दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून आणि काही जण दाखवत नाही आहेत बस. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता पहिली गोष्ट, लव्ह स्टोरी म्हटलं की प्रेम आलंच. आणि प्रेम म्हणजे आम्ही भेटलो कुठे, शाळेत का कॉलेजमध्ये का, तर तसं काहीही नाही आहे. ॲक्च्युली मी अदर कास्ट आहेत आणि हे अदर कास्ट आहेत. आणि आमची भेट असं, आणि मी राहत होती मुंबईमध्ये. मुंबईत मी आधी होती बँड्रा तर सगळ्यांना माहीतच, सगळ्यांना नाही म्हणता येणार, जे कोणी मुंबईतले असतील ना त्यांना माहीतच असेल बँड्रा. तर मी आधी लहानाची मोठी तिथेच झाली बँड्राला. आणि माझे वडील पहिली गोष्ट गव्हर्मेंट सर्वंट होते ना, तर त्या कॉलनीमध्येच आम्ही लहानाची मोठी झाली. आणि नंतर मग पप्पा रिटायर झाल्यानंतर मग आम्हाला ते क्वार्टरसुद्धा सोडावं लागलं. मग त्याच्यामुळे आमची स्वतःच्या रूम होत्या त्या टिटवाळ्याला होत्या. मग काही कालांतराने आम्हाला टिटवाळ्याला शिफ्ट व्हायला लागलं वयाच्या 20-21व्या वर्षी. आणि तिथे शिफ्ट झाल्याच्या नंतर असं झालं की तो बनला कसा गावभाग, म्हणजे गाव नाही म्हणता येणार, आता बेटर आहे, आता ते सोडून मला कुठे जाऊ वाटत नाही असं. तर तिथे शिफ्टिंग झाली. तिथे शिफ्टिंग झाल्याच्या नंतर सगळं वेगळं वाटत होतं. वेगळं म्हणजे कसं, सवय नव्हती ना, लहानाची मोठी तिथेच झाली, सगळं काही तिथेच बघत होती आणि अनुभव पण घेत होती. म्हणून आधी जे राहत होतं ते ठिकाणच योग्य वाटत होतं, बेस्ट वाटत होतं. तर ते झालं. त्याच्यानंतर आम्ही आलो टिटवाळ्यामध्ये. मी घरात सगळ्यात मोठी, माझ्या मागे अजून 2 बहिणी होत्या. आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, मी जरी झाली तरी माझ्या मुलांच्या बाबतीत मी हाच विचार करणार, माझी मुलगी चांगल्या घरात जावी, जो कोणी तिचा लाईफ पार्टनर असेल नवरा तो चांगला असावा. आणि आज तर अशी म्हणजे काही लोकांची परिस्थिती आहे ना की मुली करतात लव्ह मॅरेज पटकन घाईघाईमध्ये, आणि नंतर मग त्याचे परिणाम त्यांना प्लस घरच्यांनासुद्धा भोगावे लागतात. वर्षभराच्या आतच डिवोर्स प्रोसेस सुरू होतात, मारहाण, हे ते अशा खूप गोष्टी आहेत. आणि ह्याचीच काळजी माझ्या आईवडिलांनासुद्धा होती की माझंही लग्न कुठेतरी चांगलं व्हावं म्हणून. पण आजकालचा जमाना तुम्ही बघताच आहात, जिथे तिथे प्रेम चालू आहे. अरेंज मॅरेज तर हे तत्वात काही दिवसांनी बसणार पण नाही, लव्ह मॅरेजच. आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीतसुद्धा झालं. आणि मी तसं म्हणायला गेलात ना 11वी कॉलेजमध्ये गेली. आधी मी 10वीत होती ना, ज्या माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघतील ना त्यांना तर माहीतच असेल, जेव्हा मी टेक्निकलच्या लेक्चरला जायची ना तेव्हा मी त्यांना बोलायची, काय तुम्ही प्रेम करताय, कसले अफेअर करताय वर्गातल्या वर्गातच, काय भेटतं हे करून, असे मी त्यांना सल्ले द्यायची. पण ह्या सल्ले देणारी मीच कॉलेजला गेली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. कसं आहे, ह्या सगळ्याचा कारणीभूत एकच की फोन. फेसबुक, इंस्टाग्राम तर तेव्हा नव्हतंच, फेसबुक, टिकटॉक
या गोष्टीमुळे तर मी वेस्ट वेस्ट नाही म्हणता येणार, म्हणजे थोडंसं माझं चित्र बोलतात ना ते पालटलेलं होतं. तर ते झालं आणि त्याच्यानंतर मग ती लाईफ एक चालू होती टिकटॉकची वगैरे. मग टिकटॉक काही दिवसांनी बंदसुद्धा झालं आणि टिकटॉकवर व्हिडिओ करता करता फेसबुक पण ओपन केलं होतं. प्रत्येकाला रिक्वेस्ट पाठवायच्या आणि समोरून येणारी रिक्वेस्ट मला एक्सेप्ट करायची. बस इतकंच काम मला तेव्हा होता आणि प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय द्यायचा. बस हीच माझी लाईफ होती. घरी कोणी विचारणारं नव्हतं की बाई तू काय करतेस म्हणून, तुझा फोन दाखव. नाही, मीच माझ्या मनाची राणी असं. ते झालं. ते करता करता आहे ना मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्या व्यक्तीचं आता नाव नाही घेणार आणि माझ्या मिस्टरांनी हा व्हिडिओ बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण कसं काही नव्हतंच आणि त्यांना तर माहितीच आहे. आणि एका व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि हां ठीक आहे, प्रेमात असली तरी कसं माझं काय झालं होतं, प्रेम असं झालेलं ना की त्यातून बाहेर निघायला मला काहीच चान्सेस नव्हते. ठीक आहे, जर का तो चांगला असला असता, कामधंद्याला जात असला असता, चांगलं घरदार असलं असतं, तर हे जसं माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं माझ्या पप्पांनी, तसंच तेही लावून दिलं असतं. पण विषय असा होता ना की तो मुलगा त्या लायकीचा नव्हताच. लग्न लावून देणे इतकं आणि काही करणे इतकं तो नव्हताच, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्याला स्वतःचं घरसुद्धा नव्हतं आणि स्वतःचं घरसुद्धा नव्हतं, कामाला पण नव्हता तो असा, आणि त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड पण काही चांगला नव्हता. आणि आणि कसं आपल्यापेक्षा जास्त पावसाळे आपल्या आईवडिलांनी पाहिलेले असतात, त्यांनी दुनियादारी बघितलेली असते, आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहीत असतं. ते खूप मला बोलायचे की सोड सोड म्हणून त्याचा नाद, की नाही आहे तुझ्यासाठी तो चांगला. पण मी कुठे ऐकते, मी काहीच ऐकत नव्हती. 2-3 वर्ष तर असंच फोनवर बोल, मेसेजवर बोल, हेच चालू होतं माझं. आणि घरचे खूप मला अक्षरशः वैतागलेले, सोडूनच दिलं होतं त्यांनी. मला पप्पा एवढं पण म्हटलेले, त्याला सोड, तू कुठलाही मुलगा दाखव, गरीबातला गरीब असला तरी चालेल, फक्त त्याला सोड, मी तुझं लग्न स्वतः लावून देईन. पण मी काही मानली तर ना, नाही. मग असंच एके वेळी काय झालं, रात्री मला जाग आली आणि आपण इंस्टाग्राम, कसं मला जाग आली ना, पहिलं मेसेज बघायचे, कोणाचे आहेत कोणाचे नाही, स्टेटस बघायचे व्हॉट्सअपला जाऊन. व्हॉट्सअप झाला की ताबडतोब इंस्टाग्रामला जायचं, तिकडे रील्स बघायचे, स्टोऱ्या बघायच्या कोणाच्या. ते झालं की फेसबुकला जायचं, मग यूट्यूबला यायचं. हीच माझी लाईफ होती तेव्हासुद्धा. आणि त्याच्यानंतर मग झालं, अशीच 2-2:30 वाजता मला एकदा जाग आली होती आणि मी इंस्टाग्राम बघत होती आणि हॉलमध्ये झोपली होती ना, मला मग थंडी वाजत होती वाटतं, म्हणून मी बेडरूममध्ये गेली. एकटीच होती, बेडरूममध्ये बेडवर झोपलेली आणि जोडीमेट एक ॲप होतं, एक 2 वर्षामागे इंस्टाग्रामला मला त्याची ॲड आली होती जोडीमेट ॲपची. तर मी ते ॲप ना ओपन केलं, लग्न जुळतं ते. म्हटलं हे सारखं सारखं येतं खरं आहे, हे असतं का खरं? चल टाईमपास म्हणून मी काय केलं, तो ॲप इन्स्टॉल केला रात्रीचं. इन्स्टॉल केलं 2:30 वाजता आणि जी सगळी इन्फो होती ना तिथे नाव, वर्ष, रंग, उंची, शिक्षण, कसा मुलगा पाहिजे, जात वगैरे वगैरे सगळं मी फिलअप केलं तो फॉर्म आणि सबमिट केला. शेवटी माझा तो प्रोफाईलच क्रिएट झाला. आता हे माझे मिस्टर आहेत, ते धरून असे 4-5 जण होतीत. टिटवाळा, डोंबिवली, कल्याण हे तर खूप जवळच आहेत, 1-2 स्टेशनचंच अंतर आहे. जे कोणी मुंबईचे असतील त्यांना तर माहीतच असेल. तिथल्या लोकांचे सुद्धा मला म्हणजे मेसेज येत होते. पण कसं, मी पैशाच्या आहारी तर नव्हतीच. आधीपासूनच माझी मेंटॅलिटी पैसा, सोनं यात नव्हतं आणि आता पण सेम तसंच आहे. आणि तेव्हा पण नव्हतीच मी, मग काही विषयच येत नाही. आणि मी कसं तेव्हा मुंब्र्याला कामाला होती, डिलेवरीची कंपनी आहे ना, माहीत असेल जे कोणी असतील मुंबईचे, मुंब्र्याला तिथे डिलेवरी म्हणून एक कंपनी होती, तिथे मी सिक्युरिटीमध्ये होती कामाला. 12 तासाची ड्युटी होती, सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत, मॉर्निंग आणि डे 15-15 दिवसाच्या शिफ्ट असायच्या. सॉरी, नाईट आणि डे अशा 15 दिवसाच्या शिफ्ट असायच्या. सो तिथे मी होती कामाला. आणि असंच एक दिवशी कसं आहे, मला कधी कधी मेगा ब्लॉक असला ना की 2 ट्रेन मला चेंज करून जावं लागायचं.
तिथे. आणि मेगा ब्लॉक असला तर मला टिटवाळ्यावरून स्लो पकडावी लागायची डोंबिवलीपर्यंत आणि मग तिथून पुढे मला CST स्लो पकडून मला दिव्याला उतरावं लागायचं, मुंब्र्याला उतरावं लागायचं आणि तिथून पुढे मग ऑटोचा प्रवास. आणि जर का मॉर्निंग असेल ना सकाळी 7 तर मला आधी 4ला टिटवाळ्यावरून घर सोडावं लागायचं, तेव्हा कुठे मी 7 वाजता पोचायची. आणि नाईट जर का असेल ना तर तेव्हा पण सेम दुपारी मला 4 वाजता घर सोडायला लागायचं. पण या 4-5 जणांपैकी आहे ना माझे मिस्टर जे आता आहेत ना तेच एकमेव असे होते ना जे माझे काळजीने, आपुलकीने, आपलं असल्यासारखे ना मला ते मेसेज करायचे, कॉल करायचे की कुठे पोचलात, पोचली नाहीस ना, पोचलात, कुठल्या ट्रेनमध्ये बसलात, ट्रेन भेटली का, नीट उतरा, सावकाश उतरा. एक दिवस नाही हां, जितक्या दिवस आम्ही ॲज अ फ्रेंड म्हणून बोलत होतो ना तेवढे दिवस ते माझ्याशी तसंच बोलायचे. आणि आत्ता पण अगं तुगं करत नाही, मला अवोज करतात. ही गोष्ट मला एक त्यांची फार आवडलेली. आणि दुसरी गोष्ट अशी की ते खूप म्हणजे काळजीने विचारायचे मला. आणि प्रत्येक ट्रेनमध्ये बसल्यावरती त्यांचा फोन किंवा फोन नाही उचलला का त्यांचा पटकन मेसेज येऊन जायचा की पोचलात का, कुठे पोचलात, सावकाश उतरा, सावकाश ट्रेनमध्ये चढा, असे त्यांचे बरेच मेसेज असायचे. तर हा ब्लॉग मी आताच इथेच एंड करते. ह्याच्या पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, इथून पुढे मी कंटिन्यू करीन.